हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर काल संध्याकाळी जेवणात हे मटर पनीरचा बेत होता आणि आधीला एवढं आवडतं, एवढा खुश झाला होता की त्याला मी गॅसला वाढायला सांगितलं, तर मलाच वाढत होता, त्याचं फेवरेट बनवलं होतं म्हणून. तर आधीलाच नाही, मला तर वाटतं सगळ्याच लहान मुलांना पनीरचे आयटम खूप जास्त आवडतात, कारण आधी कुठे बाहेर जरी गेला तरी तो तेच मागवतो, त्याला खूप आवडतं. त्यानंतर रात्रीचं जेवण झालं आणि हे नेक्स्ट डेचं शूट. सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात आणि छान अशी इथे माझी देवपूजा झालेली होती. आणि हे एवढं असं ऊन माझं देव घरावर येतं, म्हणूनच खूप सारी धूळ त्यावर सारखी जमा होत असते आणि खूपदा त्याला स्वच्छ करावं लागतं. आता तर मी रोजच्या रोज त्याला स्वच्छ करते आहे. त्यानंतर आज सकाळच्या जेवणात मला एकटीसाठी बनवायचं होतं. तर 4 जणांचा स्वयंपाक तर सहजासहजी होतो, पटकन काहीतरी बनवलं जातं. पण एकटीसाठी बनवायचं असलं की खूप कंटाळा येतो आणि काय बनवावं तेही लवकर सुचत नाही. तर रात्री मी पनीरच्या भाजीसोबत फ्लावरसुद्धा बनवलं होतं अहोंसाठी, कारण ते दूध आणि दुधापासून बनलेले पदार्थ सध्या तरी अवॉइड करतायत. तर ती थोडी शिल्लक होती, तर तीच मी घेतली होती जेवणात. त्यानंतर ह्या वाटाण्याच्या शेंगा, जे की मी वाटाणे स्टोअर करण्यासाठी मागवल्या होत्या, 2 ते 3 दिवस झाले तशाच पडून होत्या. कारण मला तुम्हाला माहिती आहे, आधी मी सांगितले मला भाजीपाला निवडणं इतकं कंटाळवाणं वाटतं, मरणाचा कंटाळा येत होता. पण ते आज मला कुठल्याही कंडिशनमध्ये निवडायचेच होते, कारण खराब होत चाललं होते आता. आणि मी 1 वर्षभरासाठी किंवा 4 ते 5 महिन्यांसाठी वाटाणे कसे स्टोअर करते, तर हे सुद्धा मी फुल व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, त्यामुळे त्याची लिंक मी खाली देते, नक्की जाऊन बघा. आणि इथे आता कपडे धुवून झाले होते, तर मी आता कपडे वाळत घालून घेते. आणि प्रत्येक वेळेला कुठल्याही ऋतूमध्ये असू देत किंवा कुठलेही कपडे असू देत, डेलीचे किंवा आपले बाहेर जायचे किंवा हेवी कपडे, मी सगळे कपडे धुवून झाल्यानंतर वाळत घालताना त्यांना उलटं करूनच घालते, ज्यामुळे की त्यांची शाईन बऱ्याच दिवस टिकून असते, कापड खराब होत नाही आणि आतूनही ऊन लागतं, कपड्यांना ऊन हवा लागते आणि रंगही त्यांचा फारसा असा फेंट होत नाही, म्हणून मी उलटे करूनच कपडे वाळत घालते. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणात बेत होता कढी खिचडीचा, अस्सल खानदेशी बेत. तर खिचडी तर मला गरम गरम बनवायची होती, थोडा टाईम होता खिचडी बनवायला, पण त्यासाठी आधी मी कढी बनवून घेतली आणि संध्याकाळची देवपूजेची सुद्धा वेळ झाली होती, तर आधी देवपूजा करून घेतली. आणि बऱ्याच दिवसांपासून आम्ही खिचडीसाठी इंद्रायणी तांदूळच वापरत होतो, पण यावेळेस मात्र अहोंनी बदलून वाडा कोलम असं तांदूळ आणला होता. तर तांदूळ छान होता तो, पण ते असतं ना, आपल्या तोंडी एखाद्या गोष्टीची चव बसली की आपल्याला दुसरं किती भारी जरी असलं तरी ते आवडत नाही. तर तसंच आमचंही झालं आहे तांदळाच्या बाबतीत. खिचडी छान झाली होती, पण तांदूळ बदलला म्हणून फारसा अहोंना आणि आधीलासुद्धा आवडली नव्हती आणि मलाही, कारण इंद्रायणीच्या खिचडीच्या मला सवय झालेली आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.